श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चैतन्य शाश्वतः शांतो व्योमातीत निरंजनः बिंदुनाद कलातीत तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2166व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज चैत्र शुद्ध त्रयोदशी मंगळवार दिनांक 31 मार्च 2026। अमृत कलश पुष्प 8 या ग्रंथातील कली व कलियुग या अध्यायाचे पठण सुरू आहे। आजच्या अध्यायात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून या अध्यायात पुढे म्हणतात, मनुष्य जर मुळात नास्तिक असला तर तो आधी जगात परमेश्वर आहे किंवा नाही हा शोध घेण्याचा प्रयत्न करतो। हल्ली तर पावलोपावली असत्य दिसते, अनुभवालाही असत्यच येते। त्यामुळेच नास्तिक माणूस सत्याच्या शोधात असतो। मनात शंका असूनही औत्सुक्य असते। भगवंताने मानवाला औत्सुक्य ही देणगी दिलेली आहे। त्यामुळे सत्यापर्यंत पोचताना जोपर्यंत सत्य सापडत नाही तोपर्यंत तो नास्तिकच असतो। यासाठी तुम्हाला जर कोणी नास्तिक भेटला तर त्याच्या बोलण्याने तुमच्या भावना दुखवून घेऊ नका, त्याच्याशी वाद घालू नका, परंतु तुम्हीच त्याला सत्य दाखवण्याची ताकद ठेवा। त्याला सत्य दाखवले तरच तो बदलेल। वादावादीने बदल होणे शक्यच नाही। तुम्ही त्याच्याशी सुसंवाद करा। संवादानेच त्याला सत्याप्रज्ञा। नास्तिकाला आस्तिक करणे हे सोपे काम नाही। तुम्ही प्रसार कार्याला जाता तेव्हा तुम्हाला हे अनुभव येणारच। जसजसा काळ पुढे जाईल तसतसे हे समाजात घडत राहणारच। मी तुम्हाला सर्वांना धर्माचा मार्ग दाखवून दिलेला आहे। तुम्ही त्या मार्गाने वागा, स्वतः आधार घ्या व इतरांना आधार देण्याचा प्रयत्न करा। कलीच्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे सामान्य माणसाला त्रास होतो। तो भयभीत होतो व आधार शोधायला लागतो। या परिस्थितीत मानवी आधाराला मर्यादा येतात। एकटा भगवंत काय तो सर्वांना आधार देऊ शकतो। मग असा भयभीत झालेला मनुष्य देवाला साकडे घालतो, कर्मकांड उपासना करू लागतो। तुम्ही वेळीच सावध व्हा। पुढील काळात पती पत्नी हे बाहेर स्वतंत्र संबंध ठेवताना दिसतील। शिक्षण व नोकरी यांच्या बळावर पैसा मिळतो। मग काय कसेही वागा, कोणतीही बंधने नकोत, पण असे करणे योग्य नाही। मी स्त्रियांना सांगतो की कपाळाला कुंकू लावा, हातात काचेच्या बांगड्या घाला। हे विचार सर्वांना सनातनवादी वाटत असतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण पूजा करताना घंटानाद करतो, शंख वाजवतो, टाळ झांजा वाजवतो, इतरही वाद्य वाजवतो। हे काही परमात्मा गाढ झोपलेला आहे त्याला जागे करण्यासाठी करतो असे मुळीच नाही। हे सर्व यासाठी की या ध्वनीतून मनाला एक प्रकारची संवेदना येते। हेच बांगड्या आणि कुंकू यांच्या संदर्भात आहे। बांगड्यांच्या मंजूळ ध्वनीने पुरुषाचे मन घराकडे येऊ पाहते। कुंकू हे हळदीपासून बनवले जाते। त्याचा रंग लाल असतो, ते रजोगुणी असते। हे अग्निस्वरूप असल्याने दुष्ट नजरेला वचक असतो। आज कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होऊ पाहत आहे। कलीचे धोरण तेच आहे। पण तुम्ही आपापसातील वैमनस्य विसरा, धर्म सांभाळा। घरात चिडचिड, धुसफूस, कर्कशपणा ठेवू नका, शांतता ठेवा। कलीला घरात घुसू देऊ नका। आपले आचरण धार्मिक सत्वशील ठेवा। घरात सतत काहीतरी कर्मकांड करा, सारखे पैशाच्या मागे धावू नका। कलीला स्वतःपासून, स्वतःच्या कुटुंबापासून 4 हात दूर ठेवा, घरात घुसू देऊ नका। कलियुगात खूप सजून धजून दागदागिने घातलेल्या लोकांना पात्र समजले जाईल। बनावट वेशधारींचा गौरव केला जाईल। या पृथ्वी तलावर इतके दोष निर्माण होतील की कोणत्याही वर्णातील व्यक्ती जी बलवान असेल ती राजा होईल,
अर्थात ज्याच्या हाती सत्ता तोच सर्वश्रेष्ठ असे होईल. हे लोक धनलोलूप असतील, प्रजेवर करांचा बोजा लादतील. अशा वेळी प्रजा हैराण होईल. रोजची उपजीविका करणे अवघड होईल. सुरक्षितता संपेल व लोक पर्वत गुंफेतून आश्रय घेतील. मध, भाजी, पाने, फळे खाऊन दिवस काढतील. वृक्षांची साल व पाने यांनी शरीर झाकण्याची वेळ येईल. जनसंख्या प्रचंड वाढेल. सोसाट्याचा वारा व चक्रीवादळ, कडाक्याचे ऊन, दुष्काळ, अवर्षण, अतिवृष्टी, अनावृष्टी अशी नैसर्गिक संकटे सोसता मनुष्य हैराण होईल. त्याचबरोबर मनुष्याचे आयुर्मानही अतिशय कमी म्हणजे 23 ते 25 वर्षांइतके क्षीण होईल. धर्माचा पूर्णपणे ऱ्हास होईल. अशा प्रकारे कलियुग संपायला लागेल. सगळे जुने संपून नवे निर्माण करायचे झाले तरी नाशाला कारण हे लागतेच. कलीच्या प्रभावाखाली आल्यामुळे मनुष्य स्वतःच्या नाशाला स्वतःच कारणीभूत होईल. कलियुगात सर्व नाश करण्यासाठी भगवंताला अनेक अपराधी व तत्सम परिस्थिती उपलब्ध होईल. अपराधांना शासन करण्याचे, त्यांचा नाश करण्याचे काम भगवंताने कलीवर सोपवले व स्वतःला निर्दोष ठेवले. कलीला त्याचा असुरी आनंद मिळेल व भगवंताच्या कार्यात कुठेही दोष राहणार नाही. भगवंताची सृष्टी रचना निर्दोष आहे. त्यात मनुष्य स्वतःच दोष निर्माण करतो. या सर्व दोषांचा परिपाक म्हणजे कलियुग. कलियुगाच्या शेवटी भगवंताने आता अव्यक्तातून व्यक्त व्हावे असे सर्वांना वाटू लागेल. भक्तांची अशी इच्छा पाहिल्यावर आणि आपली अंतःकरणे ही त्याच्यासाठीच हेलावत आहेत याची खात्री झाल्यावर त्याला सृष्टीतील चराचरांची दया येईल व त्यानंतर तो व्यक्त होईल. दिलेली वचने पूर्ण करणे हे भगवंत प्रत्येक युगात करीत आलेला आहे. भगवंताचे वचन आहे की जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व निर्माण होते त्यावेळी हे भारता हे स्वतः अवतीर्ण होतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. कलीच्या अधर्माचरणाने हैराण झालेल्या प्रजेला पुन्हा आधार देण्यासाठी भगवान परमात्मा अष्टैश्वर्ययुक्त कलकी रूपाने या जगात अवतार घेईल व दुष्टांचा नाश करेल. संपूर्ण विश्वाला आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याची बुद्धी देईल. दुष्टचित्तांचा क्षय करेल व त्यानंतर कलियुग समाप्त होईल. सर्वांना खूप दिवसांच्या प्रदीर्घ रात्रीनंतर दिवस उजाडल्यासारखे वाटेल. कलीचा आधार व कलियुगामुळे लागलेल्या झोपेतून विश्व जागे होईल. बुद्धी स्फटिकासारखी स्वच्छ होईल. पुन्हा नवीन उत्पत्ती होईल व सत्ययुगाला प्रारंभ होईल. भगवंताच्या चरणकमलांचा पृथ्वीला स्पर्श होईल व पुन्हा शुद्ध सत्यमय वातावरण निर्माण होईल. पुन्हा क्रमाक्रमाने 4ही युगे येतील. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या अध्यायाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.